आपल्या नेत्याप्रती आपल्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेला मूठमाती देण्याचं काम महाराष्ट्रात गेली 4 वर्ष सर्रासपणे चालू आहे. देशाचं सर्वोच्च न्यायालय असो किंवा जनतेचं न्यायालय असो, हे सगळं बघत असतानाच देशात कायदे कठोर व्हायला पाहिजेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आता जोरदारपणे करू लागलाय. शिवसेना फुटल्याच्या नंतर पुन्हा एकदा शिवसेनेचे 2 तुकडे करण्याचा प्लॅन एकनाथ शिंदे यांनी आखला आणि 6 गद्दार खासदारांना आपल्या गळाशी लावलं. उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती निवडून आलेले खासदार थेट एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आणि तेव्हापासूनच महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो अगदी बिथरल्यागत व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य जनतेने निवडून द्यायचं आणि तुम्ही निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्या पक्षात जाऊन तिथे काम करायचं, पैशासाठी आपण स्वतःला विकायचं आणि राज ठाकरे यांनी बोलल्याप्रमाणे देह विक्री करायची, अशा प्रकारचा सडेतोड सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. विकत घेणारे तर आहेतच. मित्रांनो, या सगळ्या बातम्या महाराष्ट्राच्या डोक्यात संताप आणणाऱ्या आहेत, परंतु याला एक नवीन राजकीय वळण आता लागणार असून याच्यावरती मित्रांनो कडक आणि अतिशय कठोर निर्देश सुप्रीम कोर्टाकडून आणि लोकसभेच्या अध्यक्षाकडून आता निघत आहेत. निवडणूक लढण्यावरती कायमची बंदी, तर त्या खासदारांना 6 वर्ष निवडणूक बंदी, इथपर्यंतचा प्रवास आता त्या खासदारांचा सुरू झाला आहे. आपणाला एका मतदारसंघातून 20 ते 25 लाख लोकांनी मतदान करून तुम्हाला निवडून दिलं असतंय. मग अशा वेळेस तुम्ही एका पक्षात दुसरे कसे काय जाऊ शकता, असा प्रतिप्रश्न जनता आता त्या खासदारांना विचारू लागली आहे. आणि मित्रांनो, या सगळ्याच राजकीय संघर्षामध्ये एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये रोवायला सुरुवात केली, त्याची बीजं लावायला सुरुवात केली आहे. आगामी काळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी, त्यांच्या पक्षासाठी धोकादायक असल्याचं चित्र सध्या जाणवत आहे. आपण ठाकरेंची शिवसेना संपली असे म्हणता, परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना आपण दररोज त्यांच्या पक्षाचं नाव घेतल्याशिवाय आपला कोणाचाही दिवस उजळत नाही. यावरून समजतंय ठाकरेंची शिवसेना संपणार आहे की नाही, असा प्रश्न एकनाथ शिंदेंच्या नेत्यांच्या मनात वारंवार येऊ लागला आहे. मित्रांनो, पण या सगळ्या प्रकरणाला आता उद्धव ठाकरे थेट आव्हान देत आहेत. थेट सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडतायत आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या या खासदारांचा रोख बाजूला सारत सुप्रीम कोर्टामध्ये या 6 खासदारांवरती 6 वर्ष निवडणूक बंदी करून त्यांची अपात्रता सिद्ध करावी, असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आता सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचे थेट निर्देश, स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. यावरूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा पहिला मोठा झटका म्हणावा लागेल. अगोदर शिवसेनेच्या 40 आमदारांच्या गद्दारी केलेल्या आमदारांचा निकाल यायचा आहे, तोपर्यंत दुसरी गद्दारी झाली. त्या गद्दारीचं प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात जाईल आणि या सगळ्या सुनावण्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागतील. अशा प्रकारचं उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी कपिल सिब्बल यांनी आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार असल्याचं महत्त्वाचं विधान करून मित्रांनो 6 बंडखोर खासदारांच्या गटात आता मात्र भयान शांतता पसरली आहे. या सगळ्या बातम्या राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिल्या गेल्या तर उद्धव ठाकरेंचा हा एकदम जंगी स्वागत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोषात विजय सुप्रीम कोर्टामध्ये आगामी 2 दिवसामध्ये होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. सुप्रीम कोर्टात या निकालाच्या संदर्भात ठाकरेंनी सगळेच्या सगळे पुरावे जमा केले असून 40 आमदारांसह शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हांसह केंद्रीय निवडणूक आयोग यांना देखील मोठा झटका बसणार असून या सगळ्या सुनावण्या या पुढील 2 दिवसात पूर्ण होतील आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सगळ्यात मोठ्या सर्वोच्च स्थानावरती असेल. तेव्हा मात्र एकनाथ शिंदेंचे परतीचे दोर कापलेले असतील, हे देखील आता त्यांनी विसरता कामा नये. मित्रांनो, एकंदरीत
दुसऱ्यांचं आपण जेव्हा आपण घेतो ते टिकवणं खूप अवघड असतं, परंतु आपण स्वतःहून निर्माण केलं ते टिकवणं सोपं असतं. याचा आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंना अनुभव येईल. शिवसेना ही कायम ठाकरेंची होती आणि ठाकरेंची प्रॉपर्टी सांभाळणं एकनाथ शिंदेंना पुढील काही दिवसात खूप अवघड जाईल. ही मात्र तेवढीच महत्त्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित होते.